आज वर्ल्ड वीगन डे आहे आणि वीगन डाएट आजकाल खूप जण फॉलो करतात आणि वीगन डाएट आणि व्हेजिटेरियन डाएट याच्यातला फरक महत्त्वाचा असा की वीगन डाएटमध्ये फक्त वनस्पतीजन्य पदार्थ खाल्ले जातात, कोणत्याही प्राणीजन्य पदार्थांचा समावेश त्यात होत नाहीत. इवन दूध, तूप, दुधाचे सर्व पदार्थ, पनीर, चीज या सर्व गोष्टी या वीगन डाएटमध्ये येत नाहीत. तर वीगन डाएटचे काही विशेष फायदे आहेत का? तर हो, वीगन डाएटमुळे कोणतेही क्रॉनिक आजार होण्याची शक्यता खूप कमी होते असं रिसर्च सांगतो. हार्ट डिसीज आहेत किंवा डायबिटीजसारखा आजार आहे, लठ्ठपणा आहे, ओबेसिटी आहे किंवा फॅटी लिव्हर आहे, हे सर्व आजार होण्याची शक्यता वीगन डाएटमुळे कमी होते. हृदय निरोगी राहतं, रक्तातली साखर आणि इन्सुलिनची संवेदनशीलता ही चांगली राहते. कॅलरी इंटेक कमी झाल्यामुळे आपोआपच वजन कमी करायला त्याची मदत होते आणि तुमची पचनसंस्था अतिशय चांगली राहते. गट हेल्थ मेंटेन होते. त्यामुळे वीगन डाएट हे फॉलो करणं खरंच चांगलं आहे. पण याचे तोटे आहेत का? तर हो, याच्यामुळे काही डेफिशियन्सीज निर्माण होऊ शकतात, जसं की ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, काही अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत किंवा B12 सारखं विटॅमिन आहे. याची डेफिशियन्सी ही वीगन डाएटमध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वीगन डाएट फॉलो करायचं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच त्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा ते घटक तुमच्या डाएटमध्ये अंतर्भूत करून ते डाएट फॉलो करा, जेणेकरून कोणतीही कमतरता शरीरात निर्माण होणार नाही. वाढीच्या वयामध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेमध्ये किंवा गरोदर स्त्रियांमध्ये शक्यतो वीगन डाएट फॉलो करू नये, कारण का ह्या दरम्यान कोणत्याही डेफिशियन्सीज निर्माण होणं हे ह्याचे परिणाम गंभीर असू शकतात. पण वीगन डाएट हे फॉलो करणं हे नंतरच्या वयामध्ये अतिशय चांगलं आहे. पण तुम्हाला वीगन डाएट फॉलो करायचं नसेल आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तरीही तुम्ही एक बॅलन्स तुमच्या महिनाभराच्या आहारामध्ये साधू शकता की 8 दिवस वीगन खाल्लं, 8 दिवस व्हेजिटेरियन खाल्लं, 8 दिवस व्हेजिटेरियन खाल्लं आणि 5 दिवस नॉनव्हेज खाल्लं. असा थोडासा बॅलन्स साधून तुम्ही दोन्ही आहार पद्धतींचे, विविध आहार पद्धतींचे फायदे तुमच्या आरोग्यासाठी करून घेऊ शकता.